ठाणे महापालिका स्वतःच्या योजनेसाठी भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्यातून पाणी उचलून त्याचा शहरात पुरवठा करते. हा शहरातील सर्वात मोठा पाणी पुरवठ्याचा स्रोत मानला जातो. ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे बंधारा इथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी 1000 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कल्याण फाटा इथे महानगर गॅसच्या कामामध्ये शनिवारी सकाळी नादुरुस्त झाली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सुरू असलंय तरी त्यास वेळ लागत असल्यामुळे पुढील 3 दिवस 30% पाणी कपात लागू करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा बसणार आहेत. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन 621 दशलक्ष लिटर्स इतक्या पाण्याची गरज आहे, परंतु शहराला प्रत्यक्षात दररोज 585 दशलक्ष लिटर्स इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये पालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. असं असलं तरी वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. यावर मात करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडून वाढीव पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे बंधारा इथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी 1000 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कल्याण फाटा इथे महानगर गॅसच्या कामामुळे शनिवारी सकाळी नादुरुस्त झाली. पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम मागील 2 दिवसापासून सुरू आहे, परंतु जलवाहिनी जुनी आणि प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट पद्धतीची असल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी आणखी 3 दिवस वेळ लागण्याची शक्यता आहे. या कारणास्तव ठाणे शहराकडे येणारा पाणी पुरवठा कमी झाला असून शहरामध्ये 30% पाणी कपात लागू करण्यात आली आहे.